नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धडगाव येथे माणुसकीचा आधार। दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य आणि उपकरणांचे वाटप। उपसंपादक रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क धडगाव। नमस्कार प्रेक्षक हो, ग्रामीण भागातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी जीवन जगता यावे आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी दूर व्हाव्यात या उदात्त हेतूने धडगाव येथे एका भव्य व कौतुकास्पद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 12 जून 2026 रोजी स्थानिक कैलासवासी SV ठकार महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत भव्य आरोग्य तपासणी आणि सहाय्यक साहित्य वाटप शिबिर उत्साहात संपन्न झाले। हे शिबिर श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती, जयपूर फूट, नवी दिल्ली आणि मनुदेवी फाउंडेशन, नंदुरबार संचलित नंदुरबार जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, दुधाळे शिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते। शिबिराचे उद्घाटन माजी शिक्षण सभापती गणेश पराडके यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी धडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री भोसले व श्री पराडके यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि दिव्यांग पालक अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली हा जिल्हास्तरीय उपक्रम राबवला जात आहे। दिव्यांग व वृद्धांना कोणावरही अवलंबून राहावे लागू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। वाटप करण्यात आलेले सहाय्यक साहित्य त्यात वाकर आणि काठ्या, व्हीलचेअर आणि कमोड टॉयलेट चेअर, कंबरदुखी व मणक्याच्या त्रासापासून आरामासाठी कमरेचे पट्टे। या मोफत साधनांमुळे उपस्थित लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमलले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भरत पाटील, केशव खर्डे, उदय वळवी यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहनसिंग वळवी व ग्रामविकास अधिकारी श्रावण पावरा यांनी केले। या शिबिराला तज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।